प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण, ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात। मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा। भाजपच्या बुवा आणि बावांकडून इतिहासाची मोडतोड सुरू। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही, संजय राऊत यांचा हा संतप्त सवाल। चुकीच्या विधानांचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा राऊतांवर पलटवार। बागेश्वरांना इतिहास काय माहिती, पण चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच बागेश्वर बाबांना थांबवलं नसेल। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य समोर। रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कुकाटे यांचं वादग्रस्त विधान। तर इतिहासाच्या कुठल्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नाही असा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार, वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावरती आता टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बालकल्याण विभागाची ही माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। तर 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। तेलंगणा राज्यातील 47 माओवाद्यांचं 32 शस्त्रांसह आत्मसमर्पण। हिडमाचे समर्थक देखील हैदराबादच्या पोलिसांना शरण। विदर्भाचा पारा हा 45 अंशांवर। मुंबईसह किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचं सावट। पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नांदखेडा या ठिकाणच्या भागातली घटना। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। काल लातूरमध्ये उष्माघातानं 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू।